जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, यंदाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर झाला आहे. हा जो पुरस्कार आहे यामध्ये पुरस्कार स्वरूप 1,00,000 रुपये देण्यात येतात. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता आपल्या भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं, तर हे कांस्य पदक त्यांनी कोणत्या देशाला हरवून पटकावलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय संघाने कांस्य पदकाच्या लढतीत स्पेन या देशाला हरवून हे कांस्य पदक पटकावलं आहे. भारताने स्पेनला 2-1 अशा फरकाने हरवत चौथ्यांदा कांस्य पदक पटकावलं आहे. याआधी भारताने 1968, 1972 व 2020 मधील ऑलिम्पिकमध्ये सुद्धा कांस्य पदक पटकावलं होतं व त्यानंतरचं आता हे चौथं कांस्य पदक आहे. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये एकूण 8 सुवर्ण, 1 रौप्य व 4 कांस्य पदक पटकावलेले आहेत. बरं, यंदाच्या या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा कर्णधार कोण होता? तर हरमनप्रीत सिंग हा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार होता. तर PR श्रीजेश हे भारताचे गोलरक्षक होते. PR श्रीजेश यांनी याआधीच ऑलिम्पिक नंतर निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानुसार आता त्यांनी हॉकीमधून निवृत्ती घेतली आहे. पण आता PR श्रीजेश यांच्यावर हॉकी इंडियाने एक नवीन जबाबदारी सोपवली आहे. आता PR श्रीजेश हे ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्य करतील. हा चार्ट सुद्धा पाहून घ्या. मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वी देखील भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्ण पदक जिंकले आहेत व ते कधी कधी तर 1928, 1932 व 1936च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले आहेत व स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये लंडन येथे आयोजित ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारताने सुवर्ण पदक जिंकलं होतं. 1952, 1956, 1964, 1980 मध्ये सुद्धा भारताने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे व 1960 मध्ये इटलीमधील रोम येथे आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने रौप्य पदक पटकावलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी रौप्य पदक पटकावले, तर कोणत्या देशाच्या खेळाडूने यात सुवर्ण पदक पटकावलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पाकिस्तानच्या भालाफेकपटूने यात सुवर्ण पदक पटकावलं आहे. त्यांचं नाव अर्शद नदीम असं असून त्यांनी 92.97 मीटर अंतरावर भाला फेकून ऑलिम्पिकमधील नवीन विश्वविक्रम करत हे सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं आहे. भारताच्या गोल्डन बॉयने या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 89.45 मीटर अंतरावर भाला फेकून या स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं आहे. यात तिसऱ्या स्थानावर कोण आहेत? तर ग्रेनेडाचे पीटर्स यांनी यात कांस्य पदक पटकावलं आहे. नीरज चोप्रा यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. नीरज चोप्रा यांनी 2021 मध्ये पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यांना 2022 मध्ये पद्मश्री आणि स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, तर 2018 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 3. चौथ्या कावा महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर आता ही चौथी कावा महिला व्हॉलीबॉल नेशन लीग स्पर्धा आहे, याचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलं आहे. मित्रांनो, आपल्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात नेपाळला हरवून ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली आहे. बरं, यावेळेसच्या या कावा महिला व्हॉलीबॉल नेशन लीगचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर नेपाळमध्ये करण्यात आलं होतं व अंतिम सामना काठमांडू येथील दशरथ स्टेडियमवर पार पडलेला आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या शालिनीला स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 4. पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून अमित नेगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित नेगी हे उत्तराखंड कॅडरचे 1999च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत व सध्या ते केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागात सहसचिव म्हणून कार्यरत होते व आता त्यांना पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव बनवण्यात आला आहे. याबरोबरच मनीष गर्ग, संजय कुमार आणि अजित कुमार यांची भारताच्या निवडणूक आयोगात उपनिवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी सुद्धा ज्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, भारताचे नवे परराष्ट्र सचिव हे विक्रम मिस्री बनले आहेत. युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षा अँटोनियो कोस्टा, ओडिशा राज्याचे मुख्य सचिव मनोज आहुजा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक, भारतातील पहिल्या AI विद्यापीठाचे कुलगुरू सायमन मॅक,
तर भारतीय कृषी संशोधन संस्थेचे नवीन संचालक हे TR शर्मा बनले आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर कोणते राज्य हे आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामेट्रिक विमा उपाय लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे. तर आता आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामेट्रिक विमा उपाय म्हणजेच DRTPC लागू करणारे नागालँड हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. नागालँड आता आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा असणारं एकमेव राज्य ठरलं आहे आणि नागालँडने या विम्यासाठी SBIशी सामंजस्य करार केला आहे. या न्यूज बरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, देशातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प हा झारखंडमध्ये स्थापन करण्यात आला आहे. उत्तर भारतातील पहिली फिनटेक सिटी उत्तर प्रदेश, भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प हिमाचल प्रदेश, जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क गुजरात, भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीर, पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्पित पोर्टल राजस्थानने सुरू केला आहे, भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र ओडिशा, देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश, देशातील पहिली फ्युचर लॅब्स तिरुअनंतपुरम, तर भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र हे बिहार राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 6, सॉव्हरेन वेल्थ फंड इन्स्टिट्यूटच्या सेंट्रल बँक रँकिंग बाय टोटल ॲसेट्स रिपोर्टमध्ये भारताच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच RBIने कितवे स्थान पटकावले आहे. तर आता या रँकिंगमध्ये असलेल्या मालमत्तेनुसार RBIला 12व्या स्थानी ठेवण्यात आला आहे. RBIची एकूण संपत्ती किती आहे, तर $839 बिलियन इतकी RBIची संपत्ती असून या संपत्तीसह RBI 12व्या स्थानी आहे. बरं, या रँकिंगमध्ये पहिलं स्थान कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने पटकावलं आहे, तर यामधील पहिलं स्थान अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच फेडरल रिझर्व्ह सिस्टीमने पटकावलं आहे. या फेडरल रिझर्व्ह सिस्टीमची एकूण संपत्ती ही $7.84 ट्रिलियन इतकी आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर $6 ट्रिलियन सह पीपल्स बँक ऑफ चायना आहे, तर तिसरं स्थान बँक ऑफ जपाननं पटकावलं आहे. RBI विषयी सांगायचं झालं तर RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली होती व याचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आला असून RBIचं मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7, चीनी अमेरिकन वैज्ञानिक सुंग दाओ ली यांचे नुकतेच वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. तर आता हे जे सुंग दाओ ली आहेत यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना हे पारितोषिक कधी मिळालं आहे, तर 1957 साली त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं व त्यावेळेस हे पारितोषिक मिळवणारे ते दुसरे सर्वात तरुण वैज्ञानिक ठरले होते. आता हा प्रश्न पहा, DRDOने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने GPS ट्रॅकिंग शूज विकसित केले आहेत. तर आता DRDOने IIT इंदोरच्या सहकार्याने GPS ट्रॅकिंग सिस्टीम असलेले शूज विकसित केले आहेत. याबरोबरच हे शूज चालताना वीज निर्मिती करण्यात सुद्धा सक्षम आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो. तर हा जो जागतिक जैव इंधन दिन आहे हा दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे हा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातर्फे 2015 पासून रुडॉल्फ डिझेल यांच्या स्मरणार्थ साजरा केला जात आहे. रुडॉल्फ डिझेल यांनीच डिझेल इंजिनची निर्मिती केलेली आहे. 10 ऑगस्ट रोजी अजून एक दिवस साजरा केला जातो व तो कोणता, तर जागतिक सिंह दिन हा 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारतीय लष्कराने कोणत्या गावात तंत्रज्ञानाच्या मदतीने चालणाऱ्या पहिल्या शाळेचे उद्घाटन केले. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.